विद्यार्थी मित्र हो, आपण फर्स्ट टर्म एक्झामचे सर्व पेपर पाहत आहोत, इयत्ता 8वीच्या वर्गाचे. तर व्हिडिओ स्किप करू नका, सर्व पेपर पाहून घ्या. कारण आपली फर्स्ट सेमिस्टर आता जवळ आलेली आहे आणि तुम्हाला हे पेपर नमुना पेपर म्हणून आहेत. तर हे पेपर सर्वांनी पाहायचे आहेत. पहा, हा मागील वर्षाचा पेपर आहे 2023-24 सब्जेक्ट इंग्लिश. खरं तर 50 मार्काचा हा एकूण पेपर असतो. आपण सर्व पेपर पाहणार आहोत. हे आहे दुसरं पेज. इथं आपल्याला पोएम ही दिसत आहे आणि त्यावरील सर्व प्रश्नोत्तरे आपल्याला शोधून लिहायची आहेत. पहा, पेज नंबर 3. इथे हा अनसीन पॅसेज पडलेला आहे, म्हणजे हा पॅरेग्राफ आपला बुकमध्ये नाही आहे, बाहेरील पॅसेज आहे. आणि मग रायटिंग स्किल इथे सुरू झालेलं आहे आणि हा आहे एसे रायटिंग. तर ह्या सर्व पेपराचे काय करायचे आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे घरी. ओके, पाहूया दुसरा पेपर. विद्यार्थी मित्र हो, हा आहे मराठीचा पेपर. पहा, सर्व पेपर 50 मार्काचेच तुम्हाला मिळतील. जसा इंग्रजीचा पेपर आहे तसाच मराठीचाही असतो. पॅसेज असतात, म्हणजेच उतारे असतात आणि त्यावरून उत्तरे आपल्याला शोधून लिहायची आहेत. नीट पाहून घ्या आणि प्रॅक्टिस भरपूर करा. दुसरं पेज आहे. इथे कविता ही तुम्हाला दिसत आहे. अतिशय सोप्या पद्धतीने व्याकरणसुद्धा येत आहे. पहा, पेज नंबर 3. इथे हा व्याकरण भाग सुरू होत आहे. पटापटा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि घरच्या घरी प्रॅक्टिस करा. आणि हे शेवटी पत्रलेखन आणि निबंधलेखन. पाहूया तिसरा पेपर. पहा, मॅथचा पेपर आहे. पाहू शकताय, अतिशय सोप्या पद्धतीने प्रश्न दिलेले आहेत. या सर्व प्रश्नांचं प्रॅक्टिस करा, पेपर अगदी सोपे जातील. पहा, पान नंबर 2 आहे. छोटासाच पेपर आहे, 2 पाने फक्त. तर ह्या सर्व प्रश्नांची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे घरी. पुढचा पेपर पाहूया, जनरल सायन्स. पाहू शकताय, हे आहे दुसरं पेज. आणि सर्व माझ्या विद्यार्थ्यांना येणारी ही परीक्षा अतिशय सोपी जावी म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे की पेपरचा नमुना किंवा पेपरचा प्रकार कसा असतो हे दाखवण्याचा. हे 3 नंबर पेज आहे. सर्व डेफिनेशन, फंक्शन वगैरे पाठ करून जा. पाहूया नेक्स्ट पेपर. तर मुलांनो, हा आहे सोशल स्टडीजचा पेपर. हिस्ट्री, सिविक्स आणि जॉग्राफी. पहा, हा सिविक्सचा भाग आहे आणि हा जॉग्राफीचा भाग आहे. हे पेज नंबर 3 आहे. तर हा जॉग्राफीचाच भाग आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि हा आहे शेवटचा संस्कृतचा पेपर. तुम्हाला संस्कृत विषय असेल तर नक्कीच या पेपराचा सुद्धा अभ्यास करा. हे पेज नंबर 2 आहे संस्कृत पेपराचे. आणि हे लास्ट पेज आहे. खरं तर मुलांच्या मनात एक भीती असते की मोठी परीक्षा आहे, मोठे पेपर आहेत, पण असं काहीही नसतं विद्यार्थी मित्र हो.
आणि तुमच्या मनातील भीती दूर व्हावी म्हणूनच हा माझा छोटासा प्रयत्न आहे. तर हे सर्व नमुना पेपर आपण घरीच अभ्यासावे अशी माझी इच्छा आहे. आणि लवकरच होणाऱ्या फर्स्ट टर्म एक्झामसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून ऑल द बेस्ट. खूप अभ्यास करा, खूप चांगले पेपर सोडवा.